मंत्री अनिल पाटील सध्या बोलतात, आपण पाहूयात. सातत्याने भूमिका मांडतात की सुनेत्रा पवारांनीच ही सगळी कमान सांभाळावी, परंतु दुसऱ्या पक्षाकडनं तुमच्या विरोधी बाकाच्या पक्षाकडनं सांगण्यात येते की कुठेतरी सगळी घाई होते म्हणून. नाही, आता या सगळ्या गोष्टी आपण जर का चर्चा करतोय, दुसऱ्या पक्षांनी काय बोलावं नाही बोलावं हा त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी त्यांच्या विचार त्यांना मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. प्रामुख्याने ही जरी आपल्याला घाई वाटत असली तरी सुद्धा एकीकडे जी काही दुःखद घटना झालेली आहे ती न विसरणारी दुःखद घटना झालेली आहे, त्याची पोकळी कधी भरून निघणार नाही. परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते सैरावैरा झालेले आहेत. दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये स्वतः अजितदादांनीच उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. त्यांच्या प्रचाराकरताच ते बारामतीला त्या सकाळी निघाले आणि त्याच्यानंतर त्याचा अपघात झाला, हेही बघितलेलं आहे. आता हे सगळे दिलेले उमेदवार कुठेतरी दिशाहीन होणं, कार्यकर्ते दिशाहीन होणं आणि या सगळ्या जबाबदाऱ्या परत कुणीतरी सांभाळणं, प्रामुख्याने माझ्यासकट गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचं, प्रत्येक नेत्याची हीच भूमिका आहे की ही धुरा आता सुनेत्रा वहिनींनी सांभाळली पाहिजे. ही सगळ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि त्या सगळ्या भावना ज्या दिवशी अंत्ययात्रा होती त्याच दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्या बोलून दाखवल्या आणि नेत्यांनी सुद्धा त्या पद्धतीने पुढची पावलं उचलली. शरद पवारांनी म्हटलंय की या संदर्भामध्ये मला काही माहित नाही, कुठेतरी कल्पना दिलेली नाही. शरद पवारांना नाही, हा सगळा विषय त्यांना कल्पना दिली किंवा नाही दिली किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आत्ता या ठिकाणी मी तर काही बोलू शकत नाही किंवा दिलेली असेल नसेल, या सगळ्या गोष्टींवर आता चर्चा करण्यात तयार. दहावा अजून झालेलं नाहीये, तिसरा संपूर्ण सावडण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि तेवढ्यातच ही सगळी शपथविधीची प्रक्रिया होते. ही संपूर्ण घाईघाईची प्रक्रिया वाटत नाही असं तिसऱ्या मेल्यात का अशा पद्धतीने लोक सोशल मीडियावरती देखील व्यक्त होतात. नाही, या सगळ्या गोष्टी जरी आपल्याला घाईच्या वाटत असल्या, दहावं झालेलं नसेल किंवा दुःख आपला समजा जो 3 दिवसाचा दुखवटा असतो तो पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर काळाची गरज मजबुरीने का असेना, परंतु ही काळाची गरज आहे की नेता निवडणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच आमदार ते करू शकतात. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या भावना या नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या आणि त्यामुळे हा निर्णय घेणं भाग पडतं. सर, पण राष्ट्रवादीकडे सगळ्यात मोठं खातं आहे वित्त खातं होतं, मात्र वित्त खातं राहणार नाही, ते कदाचित मुख्यमंत्र्यांकडे जाऊ शकतं. काय राष्ट्रवादीकडे सगळ्यात मोठं खातं वित्त खातं होतं, पण ते आता राहणार नाही, ते भाजपकडे जाऊ शकतं, मुख्यमंत्री जाऊ शकतं, अशी चर्चा वर्तवली. कोणतंही खातं कोणालाही काही द्यायचं राहिलं तर हा सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला सगळ्या अलायन्समध्ये असलेल्या कुठल्याही पक्षाला तो मान्य करावा लागतो. राहिला प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आग्रह, याच्या बाबतीमध्ये तरी मला असं वाटतं की आमचे नेते अजून त्या बाबतीमध्ये कुठली चर्चा झाली नसेल. नाही, आता हा सगळा जो कायदेशीर प्रक्रिया ज्याला म्हटली जाते त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून नेता निवडी ची जी प्रक्रिया असते ती नेता निवडीची प्रक्रिया आज दुपारी ती पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे पहिला. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतरच पक्षश्रेष्ठी जी असतात ते पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांना या गोष्टीचं अवगत करतात आणि नंतर मग मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतात. म्हणतात की या संदर्भाची शपथ घेण्याची कल्पना कोणतीच नाही, परंतु आता पार्थ पवार शरद पवारांच्या भेटी. तर दादांनंतर पक्षाची धुराही सुनेत्रा वहिनींनीच सांभाळावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, अशी प्रतिक्रिया ही अनिल पाटील यांनी दिलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.